नमस्कार माझ्या बालमित्रांनो. आज आपण वर्ग 6वी बालभारती भाग क्रमांक 3 यामधला पाठ क्रमांक आपला 19 मले बाजाराला जायचं बाई हा पाठ आपण आज अभ्यासणार आहोत. बघा, या पाठाचे लेखक बघूया आपण कोण आहेत तर प्रभा र बैकर. जन्म 1948. सुप्रसिद्ध लेखिका प्राजक्त पाकड्या. तिची गोष्ट हे लघुकथा संग्रह तसेच मनोगत दवबिंदू झगमगणारे हे ललित लेख प्रसिद्ध. बाई मी भोळी विसर हा विनोदी लेख संग्रह तसेच आनंद मेळा हा बालगीत संग्रह त्यांचा प्रसिद्ध आहे. बघा, मले बाजाराला जायचं बाई. मग बाजाराला जाताय का सगळे? बघितलंच असेल, बाजार भरतो, आठवडी बाजार भरतो किंवा रोज बाजार भरतो. मग बघा, यांनी या पाठाचं ज्या प्रभा मॅडम आहे त्यांनी काय केलं आहे की पाठाचा थोडक्यात आपल्याला सारांश सांगितलेला आहे, तो बघूया आपण. बघा, माणसाने स्वतःच्या सुखसोयीसाठी प्लास्टिकच्या विविध वस्तू बनवल्या. त्यांच्या अतिवापरामुळे जनावरांचे मृत्यू, पर्यावरणाचा होणारा ऱ्हास असे भयावह परिणाम दिसू लागले आहेत. हे घडू नये म्हणून सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. या सर्वांचे चित्रण अतिशय मार्मिकपणे भारुडाच्या अंगाने जाणाऱ्या या पटनाटकातून केले आहे. प्लास्टिक टाळा, पृथ्वी वाचवा असा बहुमोलाचा संदेश यातून दिलेला आहे. बघा, आपल्याला प्रभा बैकर या मॅडम आहेत, यांनी फार महत्वाचा हा जो पाठ आहे आपल्याला हा दिलेला आहे. त्यांनी या पाठाच्या थोडक्यात सारांशामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की माणसाने काय केलं आहे, त्याच्या सुखासाठी, त्याच्या सोयीसाठी त्यांनी काय केलंय, प्लास्टिकच्या विविध वस्तू बनवलेल्या आहेत. आहेत की नाही? प्लास्टिकच्या वस्तू बघितल्यात आपण. उदाहरणार्थ काय, घरी खुर्च्या असतात, टेबल असतात, हो की नाही? मग प्लास्टिकचे डब्याला झाकण असतात, बघितलंय. मग माणसाने काय केलेलं आहे, त्याच्या सुखासाठी प्लास्टिकचा वस्तू बनवलेल्या आहेत, त्याचा वापरही जास्त केलेला आहे. यामुळे बघा, त्याच्या अतिवापरामुळे काय झालेलं आहे तर जनावरांचा मृत्यू झालेला आहे आणि जे आपलं पर्यावरण आहे याचा काय ऱ्हास होत आहे आणि याचे भयानक परिणाम सुद्धा आपल्याला दिसून लागलेले आहेत. मग बघा, तुम्ही कुठे जात असताना, उदाहरणार्थ एखादा ओढा असेल, एखादा नाला असेल किंवा नदी असेल, तिथे जाताना आपल्याला काय दिसतं, अति जास्त प्रमाणात प्लास्टिकचा कचरा पडलेला असतो. प्लास्टिकच्या जे काही वेपर्स असतात, ज्याच्यामध्ये चिप्स, कुरकुरे हे ज्या काही वस्तू असतात त्या पॅकिंग केल्या जातात. हे काय करतात, आपण तसंच खातो आणि ते काय करतो, नदी किनारी म्हणा किंवा रस्त्यावर फेकून देतो. मग त्यांनी काय होते, प्रदूषणाचा ऱ्हास होतो. मग बघा, या सगळ्या गोष्टीचं सर्व चित्रण मार्मिकपणे या भारुडाच्या अंगाने जाणाऱ्या या पटनाट्यातून काय केलेलं आहे आपल्याला या लेखिकांनी दाखवलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणता बहुमोलाचा संदेश दिलाय त्यांनी, बघाय सगळेजण तुमच्या पुस्तकात, तर प्लास्टिक टाळा आणि पृथ्वी वाचवा हा बहुमोलाचा संदेश दिलेला आहे. बघा, प्रश्न दिलेला आहे इथे, आपण आता प्रश्न घेऊया. किराणा माल खरेदी करायला जाताना तुमचे आई वडील कोणती तयारी करतात, त्याचे निरीक्षण केले आहे का तुम्ही, आणि निरीक्षण करावं लिहा. बघा, किराणा माल खरेदी करायला जाताना तुमचे आई वडील काय करतात, बघितलंय का, कोणी सांगू शकते? बघा, मी सांगते तुम्हाला. किराणा माल खरेदी करताना जेव्हा जातात ते, तेव्हा काय करतात, एक कच्ची यादी तयार करतात, त्याच्यामध्ये लिहितात त्यांना काय हवं आहे, काय नको आहे. यादी करतात की नाही, बघितलंय, आपले आई बाबा यादी करतात. मग ते काय करतात, त्यांची पिशवी असते, त्यानंतर ते यादी करायला घेतात, ते यादीमध्ये लिहितात त्यांना ही वस्तू हवी आहे, ती वस्तू हवी आहे, असं करतात की नाही. आणि मग काय करतात, ते खरेदी करायला जातात. मग बघा, याचं तुम्ही निरीक्षण करायचं आहे आणि मला कमेंट करून सुद्धा सांगायचं आहे की तुमचे आई वडील खरेदी करायला जाताना तुमच्यासाठी कुठली वस्तू आणतात. बघा, पाठाला सुरुवात करूया आपण. आठवड्याच्या बाजाराला जाण्यासाठी काही स्त्रिया व काही पुरुष निघाले आहेत. जाताना एकाच घराच्या दारात एक स्त्री डोक्याला हात लावून बसलेली ते पाहतात. ते सर्व तिच्या जवळ येतात व त्यांच्यात हा संवाद सुरू होतो. बघा, हा एक संवाद आहे. जसं उदाहरणार्थ तुम्ही तुमची डबा खायची बेल झालेली असताना तुम्ही काय करता, पहिले गप्पा मारता,
मग जसं गप्पा मारता मारताच ह्यांचा हा संवाद जसा तुमचा सुरू होतो की तू आज डब्यामध्ये काय आणलं आहे, तू आज होमवर्क केला आहेस की नाही, मग तसाच यांचा सुद्धा काय झाला आहे, संवाद इथे सुरू होतो. बघा, काही महिला आणि काही पुरुष हे काय आहेत, बाजाराला जाण्यासाठी, आठवडी बाजाराला जाण्यासाठी निघालेले आहेत. मग करूया आपण संवाद सुरू, बघूया यांच्या संवादामध्ये काय आहे. बघा, बाई बाई काय बोलती आहे, मला बाजाराला जायचं नाही, मला बाजाराला जायचं नाही. बघा, तिथे दिसताय का तुम्हाला चित्रामध्ये, त्या काय ती बाई काय केलेली आहे, अशी डोक्याला हात लावून बसलेली आहे आणि तिच्या आजूबाजूला हातामध्ये पिशव्या घेऊन काही माणसं आहेत आणि काही बाया सुद्धा दिसत आहेत, आहेत की नाही. हा बघा, त्यानंतर इतर, म्हणजे इतर लोक जे होते तिथे, ते इतर लोक तिला काय म्हणत आहेत, काग बाई, काग बाई, काग बाई तुला जायचं नाही, असे विचारत आहेत. मग ती बाई काय म्हणते, नगबाई, नगबाई, नगबाई मला जायचंच नाही, अशी काय म्हणते, ती बाई म्हणते. मग बघा, त्यामधला पहिला माणूस किंवा पहिली जी व्यक्ती आहे ती काय बोलती आहे, का बरं नाही जायचं, का बरं नाही जायचं तुला सांग. मग ती काय म्हणते, कारण तर सांगशील की नाही. मग ती काय म्हणते, कारण की सांगशील की नाही तुला का नाही जायचं. मग समोर बघा, ती बाई म्हणते, अव बाजाराला जायचं, कशा कशाची खरेदी करायची. ती डोक्याला हात लावून बसली आणि म्हणते, अहो बाजाराला जायचं, मग कशा कशाची खरेदी करायची, मला काही समजत नाही. त्यानंतर दुसरा माणूस किंवा दुसरी व्यक्ती तिला विचारती आहे, कशा कशाची, कशा कशाची खरेदी. मग तिला हा प्रश्न विचारतो आहे. मग समोर बघा, बाई काय म्हणते, बाई म्हणते, अव मंडळी, डाळ, तांदूळ आणि भाजीपाला, साबण, कपडे आणि चपला. त्यानंतर काय बाय लागतं आपल्या संसाराला. बघा, ती काय म्हणते, काय काय लागतं आपल्या संसाराला. मग काय सांगितलं तिने, काय काय आणणार आहे ती, डाळ, तांदूळ, भाजीपाला, साबण, कपडे आणि चपला, ह्या ती म्हणते की काय काय लागतं संसाराला. मग तिसरा जो व्यक्ती आहे तो काय म्हणतो, मग ते समद घेऊन ये की. मग काय म्हणतो, ते समद घेऊन ये की, त्यात अवघड काय. बघा, तो काय म्हणतो, मग हे सगळं तुला हवं आहे तर मग तू काय करते, सगळं विकत घेऊन ये, मग याच्यामध्ये अवघड काय जातंय तुला. ती बाई म्हणते, अरे आणू कशात आणि ठेवू कशात. बघा, किती मोठी अडचण आहे तिची, आणू कशात आणि ठेवू कशात, अशी म्हणते. त्यानंतर दुसरा माणूस काय म्हणतोय तिला, आता तर समध्या वस्तू कॅरी बॅग मध्ये देतात की. बघा, तो काय सांगतो की तुला कशाचं टेन्शन आलंय, कशाचा ताण आलाय, आता तर समध्या वस्तू, म्हणजेच आता तर सगळ्या वस्तू ते काय करतात, कॅरी बॅग मध्ये देतात तर खरी, मग तुला टेन्शन आणि काळजी कशाची आली आहे. समोर बघा, बाई म्हणते, अव तेच तर मोठा घोटाळा आहे. बघा, ती काय म्हणते, अहो तेच तर मोठा घोटाळा आहे. इतर लोक काय म्हणतात, मग बघा, काय, कसा काय. बघा, ते काय म्हणतात, कसा काय, कसा काय, कसा काय, विचारत आहेत तिला भरपूर प्रश्न. अगं कसा काय, कसा काय एवढा मोठा घोटाळा आहे. मग पहिली बाई काय म्हणते तिला, कॅरी बॅग भरून आणावी, वस्तू वतून डब्यात भरावी आणि कॅरी बॅग फेकून द्यावी, म्हणजे झाला की. बघा, ती काय म्हणते, कॅरी बॅग मध्ये वस्तू आणायच्या आणि काय करायच्या, त्या वस्तू डब्यात ओतायच्या आणि ते झालं की मग काय करायची, ती कॅरी बॅग जी आहे ती फेकून द्यायची, अशी ती काय म्हणते, पहिला व्यक्ती तिला म्हणतो आहे. त्यानंतर बघा, ती त्यावरती बाई काय म्हणते, तर बाई म्हणते, त्या कॅरी बॅग समध्या गटारीत अडकतात, समध्या नाल्या तुडुंब भरतात आणि सांडपाणी येतं रस्त्यात. बघा, किती छान सांगितलंय त्यांनी की बघा, आपण काय करतो, कॅरी बॅग मध्ये सामान आणतो, मग काय करतो, घरी आल्याच्या नंतर त्या डब्यामध्ये भरतो, भरतो की नाही. आपली आई आपल्याला दिसते डब्यामध्ये भरताना. सामान जेव्हा डब्यामध्ये भरल्या जाते तेव्हा त्या कॅरी बॅगचा उपयोग काय राहतो, काहीच राहत नाही. मग त्या कॅरी बॅग कुठे फेकल्या जातात, बाहेर फेकल्या जातात, त्या गटारीत जाऊन काय होतात, अडकतात आणि समजा नाल्या हे ज्या काय आहेत ह्या तुडुंब भरतात, त्या गटारी काय होतात, त्या प्लास्टिकच्या पन्न्यांमुळे, कॅरी बॅगमुळे त्या काय होतात, भरतात आणि ज्याचं घाण पाणी असतं, जे सांडपाणी आहे ते काय होतं, ते पूर्ण रस्त्यावर येऊ लागतं. मग बघा, दुसरा व्यक्ती तिला काय म्हणतो आहे, काय सांगता, काय सांगता, काय बाई सांगता, काय बाई तुम्ही हे असं एवढं सगळं, तुम्हाला माहिती आहे का तुम्ही काय सांगत आहात, असा तो तिला विचारत आहे. मग त्यावर बाई बघा काय म्हणते, मग ध्यानात येतं की नाही, म्हणून म्हणते, मला बाजाराला जायचं नाही, मला बाजाराला जायचं नाही. बघा, ती अशी म्हणते की एवढं सगळं ध्यानात येते की नाही तुमच्या, म्हणूनच मी म्हणते की मला बाजाराला जायचं नाही, मला बाजाराला जायचं नाही. मग बघा, इतर लोक त्यावेळेस काय म्हणतात, का ग बाई, का ग बाई, का ग बाई तुला जायचं नाही, असे तिला काय करतात, प्रश्न विचारतात. मग बाई बघा, बाई रडत असते, अव माझी हरणी, दुधाची म्हैस,
मग आता तिसरा माणूस तिला काय विचारतो, आता तिला काय झालं? मग बघा ती म्हणते, बाई म्हणते, अव माई हरणी मले सोडून गेली. बघा ती काय म्हणते, अव माई हरणी मला सोडून गेली. हरणी ही तिच्या एका दूध देणाऱ्या म्हशीचं नाव आहे. मग बघा दुसरा व्यक्ती तिला काय म्हणतो आहे, कुठं? जंगलात की अरण्यात? बघा तिला प्रश्न विचारतोय की कुठं गेली? तू सांगतेस की अव माई हरणी मला सोडून गेली, पण कुठं गेली? जंगलात गेली की अरण्यात गेली? मग बघा ती बाई म्हणते, नाही हो, ती मरून गेली. काय म्हणते की ती काय झाली, मरून गेली. मग इतर लोक काय म्हणतात, कशापायी मेली तुझी हरणी? तिच्यासाठी तू का रडगाणे करते तुझे? का नाही केलं तू औषध पाणी तिचं? बघा ते सगळे लोक काय करत आहेत, तिला प्रश्न विचारत आहे की कशामुळे तुझी हरणी मेली, तू का हे तिचे रडके गाणे सांगत आहेस, आणि काय तू तिचं औषध पाणी केलं की नाही? तू जर तिचं औषध पाणी केलं असतं, ती काय झाली असती, वाचली असती. मग बघा समोर ती बाई काय म्हणते, ते तर सांगते म्या. बघा ती काय म्हणते, ते तर मी सांगते. ध्यानात येतं की नाही, मी सांगते ध्यानात येते की नाही? बघा प्लास्टिकच्या कॅरी बॅग तिनं चाऱ्यागत चवळल्या. बघा प्लास्टिकच्या ज्या कॅरी बॅग होत्या तिने काय केल्या, त्या म्हशीनी त्या चारा म्हणून काय केल्या, खाल्ल्या. तिच्या पोटात गेल्या म्हणून तिचं मरण ओढावलं. तिचं बिचार रडणं दुधा वाचून त्या लेकराचं अडलं. माझं मन खूप तडफडलं. प्लास्टिकचा कचरा हेच कारण, जनावरांचं ओढतंय मरण. म्हणून म्हणते, बघा तिने काय गोष्ट सांगितली आहे आपल्याला, की माझी जी म्हैस होती, माझी जी हरणी होती, तिने काय केलं, त्या ज्या कॅरी बॅग होत्या त्या चारा म्हणून काय केल्या, खाल्ल्या, आणि तिच्या पोटामध्ये त्या गेल्या. त्याच्यामुळे तिचं काय झालं, तिचं मरण जवळ आलं आणि ती काय झाली, मरण पावली. तिचं हे रोजचं दुखणं खूप त्रासदायक होतं. दुधा वाचून त्या लेकराचं अडलं. बघा तिचं जे लेकरू होतं ते काय होतं, तडफडत होतं, आणि माझं मन सुद्धा त्याच्यासारखंच काय होत होतं, तडफडत होतं. म्हणून मी सांगते आहे की प्लास्टिकचा कचरा हेच कारण आहे, आणि जनावरांचं काय होत आहे, मरण ओढावत आहे. म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. बघा मग इतर लोक काय म्हणतात, काय म्हणतेस, बापरे. बघा तिला ते सगळे लोक तिला प्रश्न करत आहेत, काय म्हणते. त्यानंतर ती बाई बघा समोर काय म्हणते, मले बाजाराला जायचं नाही, मला बाजाराला जायचं नाही. मग बघा पहिला व्यक्ती तिला काय सांगतो आहे, अव सरकारने काढलाय आदेश, प्लास्टिक नका वापरू, हे त्यातलं विशेष. सजीवांना वाचूया हा दिलाय संदेश. पेपरातील बातमी वाचली की नाही? आता काय तुम्ही अंगठा बहादर नाही? बघा तो काय सांगतोय तिला, अगं तू पेपरमध्ये बातमी आलेली आहे आणि सरकारने आदेश काढलेला आहे की प्लास्टिक वापरू नका, त्यातलं हे सगळ्यात मोठं विशेष आहे, आणि सजीवांचा वाचूया, काय म्हणतात, जीव वाचूया सजीवांचा. ही बातमी पेपरला दिलेली आहे. तू काय अडाणी बाई आहेस का? तू अंगठा बहादर बाई आहेस का? अंगठा बहादर म्हणजे जिला लिहिता वाचता येत नाही तिच्यासाठी वापरला जातो. मग ती काय म्हणते, तुम्ही काय अंगठा बहादर आहात का? मग ती म्हणते, तिसरा माणूस बघा काय म्हणतो, सांग रे बाबा सांग, मला आठवत नाही, पेपरात आलं तरी काय? बघा तो काय म्हणतो, सांग बाबा सांग, मला तर काही आठवत नाही, पेपरात आले तरी काय? मग बाई बघा काय म्हणते, त्या समिंदर किनाऱ्यावर. बघा ती काय सांगते, त्या समिंदर किनाऱ्यावर म्हणजेच काय, त्या समुद्र किनाऱ्यावर. बघा समोर ती म्हणते, दुसरा व्यक्ती काय म्हणतो, काय झालं समुद्र किनाऱ्यावर? मग तो म्हणतो, काय झालं त्या समुद्राच्या किनाऱ्यावर? मग बघा बाई त्याला सांगते, त्या समुद्र किनाऱ्यावर मरून पडलेली बिचारी 2000 कासव, त्यांच्यासाठी डोळ्यातून वाहतं आसव. बघा ती काय म्हणते, त्या समुद्राच्या किनाऱ्यावर 2000 कासव ही मरण पावली, आणि ते मरण पावलेलं पाहता माझ्या डोळ्यातून काय होते, आसव येत आहेत, म्हणजे अश्रू वाहतात. तिसरा व्यक्ती तिला काय म्हणतो, अरे रे, फार वाईट घडलं, प्लास्टिकच्या विळख्यातून जलचर सुधीक नाही वाचलं. बघा तो काय म्हणतो आहे की बाप रे बाप, फार वाईट झालं, वाईट घडलं, जलचर सुधीक म्हणजे पाण्यामध्ये राहणारे जे प्राणी आहेत ते सुद्धा वाचले नाहीत. बाई काय म्हणते, ध्यान देऊन ऐका, एवढंच नाही. मग त्यानंतर पहिला माणूस तिला काय म्हणतो आहे, आणखीन आक्रीत घडलंय का, आणखीन काही आक्रीत घडलंय का, असं तो तिला विचारतोय. मग बाई बघा काय म्हणते, बाई सांगते आहे, प्लास्टिक वापरू नका, सरकारनं केलाय कायदा,
सजीवांना वाचवायचा केलाय वायदा. बघा ती काय सांगते आहे की सरकारने सांगितलं आहे की सजीवांना वाचवा, हा काय केला आहे, तिने वादा केला आहे सरकारने. मग प्लास्टिक आपण वापरायला नको, प्लास्टिक वापरू नका. मग दुसरी बाई जी आहे तिच्या जवळ बसलेली ती काय म्हणते की खरंच की काय. बघा ती काय म्हणते, खरंच की काय, हे असं होत आहे का, असं सरकारने केलं असेल का, असा तिला प्रश्न आहे. त्यानंतर बघा बाई काय म्हणते, आपण अन पोरं बाळ खाणार काय. बघा ती काय म्हणते, आपण आणि पोरं बाळ आपली खाणार काय, आपली काळी माय ओसाड होते हाय. बघा ती काय सांगते, किती छान सांगते ती. या सगळ्या गोष्टींमुळे आपली पोरं बाळ आपण खाणार काय, आणि आपली काळी माय म्हणजे आपली जी धरती आहे, ही शेती आहे, ती काय होणार आहे, ओसाड होत आहे, ती अशी सांगती आहे. बघा तिसरा माणूस तिला विचारतो आहे, कशी काय, कशी काय. त्याच्याही डोक्यात प्रश्न आहेत. मग तो काय करतो आहे, त्या बाईला विचारतोय. मग बघा बाई उद्देशून म्हणते, बाई सांगते, जमीन नांगरली, प्लास्टिकची जाळी वरती आली, शेतात पीक येईल कसं, कशी मिळतील खंडीभर कंस, म्हणून म्हणते मले बाजाराला जायचं नाही, मले बाजाराला जायचं नाही. बघा बाई काय म्हणते, जमीन नांगरली की प्लास्टिकची जाळी वरती येते, आणि शेतात पीक येईल कसं. बघा जेव्हा ती जमीन नांगरायला जाते तेव्हा काय होते म्हणते की प्लास्टिकची जाळी म्हणजे प्लास्टिकच्या पन्न्या झाल्या, पॉलिथिन झाल्या, ह्या काय होतात, ह्या त्या शेतातून वरती दिसायला लागतात. मग सांगा तुम्ही आता की आपल्या या शेतामध्ये खंडीभर कंस कसे काय येतील, कसे काय लागतील. त्यानंतर म्हणूनच ती म्हणते की मला बाजाराला जायचं नाही, मला बाजाराला जायचं नाही. मग त्यानंतर बघा पहिला माणूस तिला म्हणतो आहे, यापेक्षा मी सांगतो तसं कर, समध्या लोकांना उपदेश कर. बघा तो काय सांगतो आहे, तिला सांगतो आहे एक गोष्ट की यापेक्षा मी जे सांगतो आहे तसं तू कर आणि लोकांना काय दे, उपदेश कर. पण नंतर ती बाई बघा काय म्हणते, त्यो वो काय. मग बघा ती काय म्हणते की त्यो काय, तो सांगा. मग तिसरा माणूस तो म्हणते की बघा वापरू पिशवी कापडाची आणि कागदाची. बघा शांततेत ऐका, वापरू पिशवी कापडाची आणि कागदाची, प्लास्टिक पिशवी नकोच, काळजी घेऊ वसुंधरेची. बघा किती छान सांगितलेलं आहे त्या तिसऱ्या माणसाने की आपण कशाची वापरायची आहे पिशवी, कागदाची आणि कापडाची पिशवी आपण वापरू, आणि प्लास्टिकचा वापर हा काय करू, बंद करू. मग इतर लोक बघा काय म्हणता आहेत, आता तरी बाजाराला जाशील का नाही. बाई म्हणते, व्हय व्हय व्हय, पर मी प्लास्टिकची थैली हातात धरणार नाही, मले बाजाराला जायचं हाय, मला बाजाराला जायचं हाय. बघा त्या बाईला बाजाराला आता जायचं आहे, पण ती काय म्हणते, पण मी प्लास्टिकची थैली हातात धरणार नाही आणि त्यानंतरच मी बाजाराला जाईल. मग बघा सर्वजण जेव्हा सुरुवातीला आपण धड्याला सुरुवात केली होती तेव्हा सर्वजण तिच्या आजूबाजूला होते की नाही. मग बघा ते सर्वजण काय म्हणत आहेत आता, चला 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 बाजाराला चला, कापडाची थैली घेऊन बाजाराला चला. बघा काय म्हणतायत ते, चला 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 बाजाराला चला, पण कशी, मग कापडाची थैली घेऊन बाजाराला चला. बघा काय सांगता आहेत, कागद कपडाचा वापर नको, प्लास्टिकचा कचरा होत नाही त्याचा निचारा, आर्ततेने सांगते वसुंधरा, कागद कपडाच वापरा. बघा काय सांगितलेले आहे, ही आपली वसुंधरा म्हणजेच धरती माय जी आहे ती सांगते आहे की कागद आणि कपडाच वापरा, प्लास्टिकचा वापर टाळा, कारण प्लास्टिक जे आहे तिचा निचारा होत नाही, ते काय होत नाही, जमिनीमध्ये त्याची विल्हेवाट होत नाही. ही तुम्हाला आर्ततेने म्हणजेच तळमळीने वसुंधरा तुम्हाला सांगते आहे. म्हणूनच ती काय सांगते आहे की कागद आणि कपडाच वापरा. बघा या पाठामध्ये तुम्हाला त्या बाईनी तिला बाजाराला जायचं नाही तिचे कारण तिने सांगितले आहे. तिला काय काय कारण होतं, तिची जी म्हैस होती हरणी नावाची, ती हे प्लास्टिकच्या ज्या पिशव्या होत्या, ज्या थैल्या होत्या, ती खाऊन काय झाली होती, मरण पावली होती. म्हणूनच बाई म्हणते की मला बाजाराला जायचं नाही. पण ती जे इतर लोक जमा झालेले होते त्या लोकांनी सांगितलं होतं की काही त्या जे आपले सरकार आहे, सरकारने काही नियम केलेले आहेत, तर तू आता घाबरून जाऊ नकोस, तू कुठल्या गोष्टीची काळजी करू नको, मग आता तरी तू बाजाराला चालशील की नाही. मग ती बाई कशी तयार होते बाजाराला जायसाठी. मग बघा या पाठामध्ये आपल्याला हे सांगितलेलं आहे प्रभा बैकर या मॅडमने की तुम्ही प्लास्टिकचा वापर हा टाळायला हवा आणि काय वापरायला हवं, कागदाची आणि कापडाची पिशवीच ही वापरायला हवी. हा फार मोलाचा संदेश त्यांनी या पाठामधून आपल्याला
दिलेला आहे. बघा, या पाठामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण असेल, तुमचे काही प्रश्न असतील, तर ते तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या स्वराज अकॅडमी अकोला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र मुळीच विसरू नका. पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. थोरांची ओळख या पाठामध्ये आपल्याला जे थोर महापुरुष आहेत त्यांची ओळख सांगितलेली आहे संजय दुधाणे या सरांनी. तर भेटूया आपल्या या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.